तर मित्रांनो आज आपण काय सांगणार आहे शिशी. शिशी म्हणजे काय? शिशी म्हणजे क्युबिक कॅपॅसिटी. शिशी म्हणजे क्युबिक कॅपॅसिटी. तर शिशी कशी मोजतात? तर शिशी मोजण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं, आता माझ्याकडे एक इंजिन आहे, त्या इंजिनचा मला बोर आणि स्ट्रोक किती आहे ती माहिती पाहिजे. आता बोर म्हणजे काय बघा, आता ही बोर बघा, हा बोर आहे, हा बोर, हा बघा, हा 102 बघितलं का, 102 मिलीमीटर याची लांबी, 102 म्हणजे 10.2 सेंटीमीटर, 10.2 सेंटीमीटर याचा बोर आहे. बघा बोर किती आहे, बोर 10.2. आता स्ट्रोक म्हणजे इंजिनच्या सिलेंडर मधील टीडीसी तो बीडीसी अंतर, इंजिनच्या सिलेंडर मधील टीडीसी तो बीडीसी अंतर. तर हे किती आहे बघा, 120 कुठं 120 स्टॉप करा. तर बोर मधील इंजिनच्या सिलेंडर मधील स्ट्रोक आणि बोर याचा हे जर आपल्याला माहित असलं तर त्याच्यावरून आपल्याला गाडीचं ही किती माहित आहे. आता शिशी काढण्याचं एक सूत्र आहे बरं का, तुम्हाला दाखवतो इथं बघा. शिशी काढण्याचा फॉर्म्युला, शिशी इंजिनची शिशीचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे तर π/4 इंटू बोरचा वर्ग गुणुले स्ट्रोक गुणुले नंबर ऑफ सिलेंडर. तर आपल्याला π/4 म्हणजे किती, पायची किंमत किती 3.14 भागिले 4 गुणुले बोर किती, बोर 102 म्हणजे 10.2 गुणुले 10.2 गुणुले स्ट्रोक आहे 120 मोजले आपण आता बरोबर का, 120 आणि गुणुले नंबर ऑफ सिलेंडर किती 6, कारण 6 सिलेंडरचं इंजिन आहे, आपण एक मोजले. आता हे जर ही काय मला इतकं मोजता यायचं नाही, तर आपण काय करतो की तुम्हाला ह्याच्यात दाखवतो जरा, 1 मिनिट थोडं बंद करा, कॅल्क्युलेटर मध्ये दाखवतो. काय सूत्र काय हे दिसतंय काय, सूत्र आहे π/4 गुणुले बोरचा वर्ग गुणुले स्ट्रोक गुणुले नंबर ऑफ सिलेंडर. तर आता बघतो 3.14 पायची किंमत किती आहे 3.14 गुणुले 3.14 भागिले 4 गुणुले 10.2 गुणुले 10.2 गुणुले स्ट्रोक किती आहे 120 म्हणजेच 12 गुणुले नंबर ऑफ सिलेंडरची संख्या किती, इथं सिलेंडरची संख्या आहे 6. तर इथं बघा किती आलं, इज इक्वल टू उत्तर आलंय 5880. म्हणजेच हे सिलेंडर आहे 5880.34. हे 5880 शिशीचं इंजिन आहे. बघा इंजिन शिशी काढायचा फॉर्म्युला, शिशी बघितले, शिशी बरोबर π/4 गुणुले बोरचा वर्ग गुणुले स्ट्रोक गुणुले नंबर ऑफ सिलेंडर. बोर आहे 10.2 आणि स्ट्रोक आहे 12 गुणुले सिलेंडरची संख्या. तर 5800 शिशीचं इंजिन आहे, हे आलं काढलं इकडे दाखवा. तर ही बरोबर झालं बघा. ही कमिन्स आहे 5.9 कमिन्स 5.9 बीटी हे इंजिन आहे. तर बघा हे टाटाचं कमिन्सचं 5.9 शिशीचं 9 लिटरचं इंजिन आहे, त्याची शिशी आहे 5880. हे असं आलेलं आहे बरोबर, आलं का लक्षात तुमचं. तर अशा प्रकारे ही शिशी काढली जाते. जरा इथं खाली जातो तर अशा प्रकारे शिशी काढली जाते. शिशी म्हणजे काही तर तुम्हाला आता माहिती कळलीच असेल. याच्यामध्ये काय होतं, या शिशीमध्ये सिलेंडर म्हणजे फ्युएल आणि हवेचा वापर केला जातो पॉवर तयार करण्यासाठी. आणि इंजिन जेवढे जास्त जेवढं मोठं शिशी जास्त तेवढं फ्युएल कन्झम्पशन जास्त होतं किंवा मायलेज तेवढं जास्त कमी मिळतं. शिशी जी अधिक असेल तर मायलेज कमी होणार आणि शिशी कमी असेल तर मायलेज वाढणार. त्यामुळे कमी शिशीची गाडी जास्त ॲव्हरेज देते. याच्यावरून तुम्हाला आता समजलं असेल की शिशी कशी काढली जाते. दिसलं का त्याच्यात, आले का डिटेल बंद. तर मित्रांनो एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं का, कोणत्याही इंजिनची शिशी मोजण्यासाठी तुम्हाला त्या इंजिनच्या सिलेंडर बोरचा व्यास आणि त्या इंजिनचा स्ट्रोक लेंथ म्हणजेच पिस्टनची सिलेंडर म्हणजे होणारी हालचाल हे मोजून त्या फॉर्म्युल्यामध्ये हे सर्व सूत्र टाकायचं आणि तुम्हाला काढायचं आहे. सूत्र काय तर π/4 गुणुले बोरचा व्यास गुणुले स्ट्रोक गुणुले सिलेंडरची संख्या. या प्रकारे तुम्ही कोणत्याही इंजिनची शिशी मोजू शकता. आणि तुम्हाला ते लिटरमध्ये काढायचे असेल तर त्याला भागिले 100 करायचं, ते लिटरमध्ये सुद्धा निघू शकतं. ओके, तर अशा प्रकारे सर्वात स्वस्त तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आणि दुसरा कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा सांगा, त्या प्रकारे त्याची माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. ओके, धन्यवाद.